जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। रावरी खुर्द येथे बंदी घालण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री करताना पोलीस पथकाने दोघांना पकडले। यावेळी नायलॉन मांजा जप्त करण्यात आला। ही कारवाई बुधवारी सकाळच्या दरम्यान केली आहे। रावरी खुर्द येथे बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची खबर मिळताच पोलीस पथकाने राजेश्वर कॉलनीतील एका धार्मिक स्थळाजवळ छापा टाकला। तेथे 2500 रुपये किमतीचा बंदी असलेला नायलॉन मांजा आढळून आला। पोलीस पथकाने सदर मुद्देमाल जप्त केला। तसेच मांजा विक्री करणाऱ्या आरोपी मुज्जामिल अफजल पठाण व सुजित सुधाकर बोर्डे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केलाय। पारनेर तालुक्यातील सुपा येथील शेतकरी सचिन आप्पाजी शेळके याच्या नारायणगव्हाण शिवारात कळमकरवाडी रोड लगत असणाऱ्या राहत्या घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केली। फिर्यादीच्या पत्नी त्यांच्या उशीखाली ठेवलेले सोन्याचे मणिगंठन व छोट्या डब्यातील कर्णफुले, वेल, रिंगा, चांदीच्या पट्ट्या व जोडवे असे 68,000 किमतीचे दागिने चोरून नेलेत। ही घटना शनिवारी रोजी मध्यरात्री घडली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। वन विभागाच्या हद्दीत संगमनेरातील हिवरगाव पावसा शिवारात मृतदेह आढळून आला। मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊन अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। संगमनेर भाग 1 चे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे हे देखील तेथे पोहोचले। पोलीस काही अंतरावर पुढे जाऊन पाहिलं असता गावातल्या दगडांना रक्ताचे डाग लागलेले दिसले। त्यानंतर छिन्न विच्छिन्न अवस्थेत एकाचा मृतदेह त्यांना आढळून आला। पाथर्डी तालुक्यातील खानगाव ते त्रिभुवनवाडी रस्त्यावर वर्षभरापूर्वी खडी टाकण्यात आली, मात्र त्यानंतर पुढे कामच न झाल्याने आता रस्त्यावरील खडी उखडली असून वाहन चालकांना प्रचंड कसरत करावी लागते। विशेषतः दुचाकी चालकांना प्रचंड कसरत करावी लागते। उर्वरित काम ठेकेदार विसरला की काय असा सवाल या भागातील ग्रामस्थ करत आहेत। भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्याची कारवाई करावी अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन देण्यात आलंय। भाजपाचे शहर उपाध्यक्ष तसेच बाजार समितीचे हमाल मापाडी कामगार अण्णा भालेराव तसेच त्यांचे बंधू सुरेश भालेराव या दोघांवर हल्ला झाला होता। हा हल्ला अक्षय खंडागळे, गणेश खंडागळे यांच्याकडून करण्यात आला। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। स्वातंत्र्यपूर्व काळापासून पारनेरचा पाणी प्रश्न हा सातत्याने चर्चेत आहे। दिवंगत केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले। आता महायुती सरकारमध्ये जलसंपदा मंत्रिपदाची संधी मिळाली। पारनेरच्या पाणी प्रश्नाबाबत माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। सीना धरणाच्या उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन शुक्रवारी सोडवण्यात आले, मात्र कालव्याची साफसफाई न करता आवर्तन सोडले। त्यामुळे कालव्यातील कचरा बाजूला करून
पाण्याला वाट मोकळी करताना अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे। सीना धरणाचा उजवा कालवा 73 किलोमीटरचा असून हा कालवा बहुतांशी मानवी वस्ती व गावांजवळून जातो, त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा असतो। तसेच झाडे झुडपे गवत यामुळे हा कालवा नेहमी अस्वच्छ असतो। आवर्तनाआधी कालवा स्वच्छ करणे अपेक्षित असताना हा कालवा स्वच्छ केला जात नाही। शनिवारी 11:30च्या सुमारास आवर्तनाचे पाणी 24 किलोमीटर अंतरावर पोहोचले। या दरम्यान काळे वस्ती, शिवाचा मळा रस्ता, खेतमाळास वस्ती, गुरव पिंपी रस्ता या 2 ठिकाणी कचऱ्यामुळे पाणी काठोकाठ आले होते। जिल्ह्यासह पारनेर तालुक्याच्या शेजारी तालुक्यातही अनेक दिवसांपासून ऑनलाईन शिधापत्रिका प्रणाली सुरळीत चालू आहे। मात्र पारनेर तालुक्यात ही ऑनलाईन पद्धत राबविण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष किंवा टाळाटाळ केली जाते। ही प्रणाली व्यवस्थित सुरू करावी या मागणीसह इतरही काही मागण्यांचे निवेदन तालुक्यातील महा ई सेवा केंद्र संचालकांच्या वतीने तहसीलदार गायत्री सौंदाने यांना देण्यात आले। निरोगी समाज निर्मितीसाठी जय हिंद लोक चळवळीच्या वतीने राबविण्यात येत असलेला विविध उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे। विद्यार्थ्यांना विविध कलांचे प्रशिक्षण देण्याकरिता आयोजित केलेला भव्य असा कला महोत्सव नक्कीच आनंद महोत्सव ठरणार आहे। यामुळे अनेक मुलांच्या कलागुणांना मोठा वाव मिळेल असं प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वॉकिंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला। अहिल्यानगर मनमाड महामार्गावर कोपरगाव येथील कातकडे पेट्रोल पंपाजवळ एसटी महामंडळाची बस आणि कंटेनरचा आज रविवारी सायंकाळी अपघात झाला। या अपघातात बस चालकासह 8 जण गंभीर जखमी झाल्यात। जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केला आहे। अपघात एवढा भीषण होता की एसटी बसच्या समोरच्या भागाचं मोठं नुकसान झालंय। राज्य परिवहन मंडळाची बस शिर्डीकडून छत्रपती संभाजीनगरकडे प्रवासी घेऊन निघाली होती। सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर हद्दीत अहिल्यानगर मनमाड महामार्गावर बेट नाका परिसरात कातकडे पेट्रोल पंपासमोर बस आली असताना समोर चाललेल्या कंटेनरवर जोरात धडकली। बसचे चालकाच्या बाजूने मोठे नुकसान झाले। अपघातस्थळी एकच गोंधळ उडालाय। स्थानिक प्रवाशांनी बसमधील जखमींना बसमधून बाहेर काढलाय। जिल्ह्याची खबर बातमी देतेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।